धावडा येथे अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग व बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू व सट्ट्याचे अड्डे खुलेआम सुरू। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्ग तसेच बालाजी मार्केट परिसरात अवैध देशी दारू व अवैध सट्ट्याचे कारभार खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। महामार्गालगत ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री होत असून संबंधित अड्डे कोणत्याही कारवाईच्या भीतीशिवाय सुरू आहेत। या अवैध धंद्याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच हे कारभार बिनदिक्कत सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। दारू पिऊन मोटरसायकल चालविणारे तरुण सर्रास आढळून येत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। विशेष म्हणजे बालाजी मार्केट परिसरातून दररोज शाळकरी मुलींना ये-जा करावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।